धाराशिवमध्ये आता अर्चना पाटील यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलेला आहे। त्यामुळे आता धाराशिवमध्ये दीर विरुद्ध भाऊजाई असा सामना बघायला मिळणार आहे। राणा जगजितसिंह पाटील यांची पत्नी राष्ट्रवादीमध्ये, धाराशिवमध्ये ओमराजे निंबाळकर विरुद्ध अर्चना पाटील अशी लढत लोकसभेसाठी बघायला मिळणार आहे। ओमराजे निंबाळकर विरुद्ध अर्चना पाटील अशी लढत धाराशिवमध्ये बघायला मिळणार आहे। अर्चना पाटील यांनी नुकताच राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलाय। धाराशिवमध्ये दीर विरुद्ध भाऊजाई असा सामना यावेळेस बघायला मिळणार आहे। सुनील तटकरे यांच्या उपस्थितीमध्ये, रुपाली चाकणकर यांच्या उपस्थितीत अर्चना पाटील यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला। प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने महायुतीचे उमेदवार म्हणून अर्चनाताई पाटील ह्या आमच्या लोकसभेचे उमेदवार या त्या मतदारसंघातून असणार आहेत। गडाच्या चिन्हावरती ते निवडणूक त्या ठिकाणी लढवणार आहेत। एकसंघपणाने महायुतीच्या उमेदवारांची एकत्रित घोषणा ही आज पहिल्या प्रथमच या ठिकाणी होते आहे। आतापर्यंत आम्ही घोषणा करत असताना राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, भारतीय जनता पक्ष यांनी आपापल्या स्तरावरती या ठिकाणी केली, परंतु धाराशिवच्या वतीमध्ये एक वेगळंच आपल्याला चित्र या ठिकाणी अनुभवायला मिळतं आहे की त्या मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाचे विधिमंडळातील सदस्य, शिवसेनेचे विधिमंडळातील सदस्य, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मराठवाड्यातील शिक्षक पदवीधर मतदारसंघाचे आमदार एकत्रितपणाने येऊन आज या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महायुतीच्या उमेदवारांची घोषणा या ठिकाणी करणार आहेत। आम्हाला सर्वांनाच विश्वास आहे की हे निवडणुकीमध्ये महाराष्ट्रामध्ये जसं अभूतपूर्व असं यश महायुतीला त्या ठिकाणी मिळणार आहे। धाराशिव मतदारसंघामध्ये सुद्धा महायुतीच्या उमेदवार सभापती अर्चनाताई पाटील मोठ्या फरकाने या सर्व सहकाऱ्यांच्या वतीने त्या ठिकाणी सहभागी होतील। माझं नाव धाराशिव मतदारसंघासाठी निश्चित केलंय, त्याच्याबद्दल मी या सर्व नेत्यांचे मनापासून आभार मानते। देशाचं नेतृत्व माननीय पंतप्रधान मोदी साहेब अतिशय कणखरपणे करतायत। निश्चितच म्हणजे त्यात काही वाद नाहीये। येत्या या इलेक्शनला तिसरी टर्म मध्ये माननीय मोदी साहेब 400 पार करून निवडून येणार आहे। मला ह्याचं म्हणजे कौतुक आणि अभिमान वाटतोय की धाराशिव लोकसभा मधून त्यांच्या विकास रथाचं पायी होण्याचं भाग्य मला मिळणार आहे। जो काही विकास म्हणजे भारताला तिसऱ्या अर्थव्यवस्था जगामध्ये आणण्यासाठी येत्या 3 वर्षात मोदी साहेब करणार, पहिल्या 2 टर्म मध्ये झालं नाही एवढं क्रांतिकारी निर्णय या येत्या टर्म मध्ये होणार आहेत। आणि त्या निर्णयांबरोबर धाराशिव जेव्हा देश जगाच्या तिसऱ्या अर्थव्यवस्थेला येईल तेव्हा धाराशिव मागे न राहता त्याचा विकास करण्यासाठी मी कुठेतरी एक इन्स्ट्रुमेंट होणार आहे याचा मला अभिमान, कौतुक वाटतं। आणि ती संधी मला महायुतीच्या